गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मी माझे मावळो सर्व तू तुझे उद्भवता, मी तू पण जगन्नाथा ओ एकची तत्वता। देव भक्त असे द्वैत अद्वैत्व न खंडिता, दाखवी देव देवेशा प्रार्थना ही तुला। सद्गुरुराम महाराज की जय। पण पांडुरंग असा सदेह जर येतो आहे माझ्याबरोबर तर मी कशाला समाधी घेऊ? तो येतच नाही. तुकारामासाठी विमान पाठवलं असेल पण पांडुरंग अव्यक्तातच होते. ज्ञानेश्वरांच्याही वेळेला पांडुरंग अव्यक्तातच होते. नामदेवाला ते ससंवेद्य होत होते. तुम्ही साधारणतः आपल्याला एवढं तर समजतं का नाही समजत? म्हणून भोळी भक्ती ठीक आहे, भोळ्या भक्तीला माझा विरोध नाही आहे, पण त्याचा अतिरेकही नको आहे. अगाजे घडलेची नाही त्याची गोष्ट करण्यात तसं स्वारस्य नसतं. त्यांनी समाजाला वेगळं वळण मिळू शकतं. म्हणून स्पष्टता ईश्वराच्या बाबतची तरी खचितच असणं गरजेचं आहे आणि जे पटेल असंच सांगणं गरजेचं आहे. कारण मी स्वतः स्वामी स्वरूपानंदांची पण समाधी घेतानाची पाहिलेली आहे आणि मी स्वतः स्वामी विद्यानंदांची पण समाधी पाहिलेली आहे. म्हणून मी सांगतोय तुम्हाला. म्हणून ससंवेद्य जाणीवेतल्या गोष्टी ससंवेद्यच असतात, त्या तशा नसतात. म्हणून मी इतक्या अधिकाराने तुम्हाला सांगतोय. त्याचं कारण ते आहे. कॉन्ट्राडिक्शन्स नाहीत. कोणाच्या मनाला दुखवायचं नाही आहे, परंतु त्यांचं बरोबर आहे ते त्यांचं बरोबर त्यांच्यापाशी. जेव्हा कळेल तेव्हा समजेल. म्हणून आपला तो विषय नाही. परंतु सांगण्याचा हेतू काय आहे माझा, की तो अनंत परब्रह्माची जाणीव आज्ञाचक्रापाशी आपल्याला विवेक आणि वैराग्य या जाणीवेतनं कळते. आता प्रश्न इथं असा तयार होतो की हे सगळं कोणाच्या मार्फत होतं? आपल्यामध्येच जीवात्मा म्हणून जो मी काल सांगितला तुम्हाला, त्या जीवात्म्याला जोडणारी गोष्ट कुठली आहे तर ती मन आणि बुद्धी आहे. लक्षात घ्या. जीवात्मा त्याच्या इच्छा आकांक्षाप्रमाणे शरीर रचना करतोय आणि त्याला आत्म्याची जाणीव मिळती आहे, पण तो स्वतःला आत्मा समजत नाही आहे. ही अध्यात्मातला सर्वात मोठा साधनेचा विषय आहे. यालाच कोणी पुढे जीवात्म्याचं परिवर्तन करण्याची घटना साधना आपल्याला करावी लागते. म्हणून मन आणि बुद्धी यांच्या जाणीवा जेव्हा प्रगल्भ होतात तेव्हा त्या थेट जीवात्म्यापर्यंत पोचतात. म्हणून कारण ते आपलं बीज आहे. जीवात्मा हे आपलं बीज आहे, पण ते अज्ञानात आहे. म्हणून खरा ओंकार जो आहे तसाच जीवात्मा हा आपल्यामधला ओंकारच आहे, फक्त ज्ञान ओंकाराच्या बरोबर उलटा पडलेला आहे. म्हणून साधना जी करायची आहे ती त्या ओंकाराला फक्त सुलटा करायचं आहे. बघा आता ही गणितं काय आहेत? कारण जीवात्म्याचं स्वरूप जे आहे त्याला कारणदेह, सूक्ष्मदेह, कारणदेह आणि महाकारणदेह अशा 3 जाणीवांमध्ये जीवात्मा असतो.
त्याच्यामध्ये सूक्ष्म देह जो आहे तो या स्थूल देहाला एक प्रकारे घडवतो. ते बीज, मी म्हटलं ना जीवात्मा हे बीज, त्या बीजातनं आपला देह घडतो. आपल्या इच्छा वासनांची पूर्ती त्या सूक्ष्म मध्ये भरलेल्या आहेत, ज्याला आपण प्रारब्ध असं म्हणतो. म्हणून ते प्रारब्ध आहे जे भोगावंच लागणार आहे. आणि त्याच्या कारणदेहामध्ये आपलं अनेक जन्मातनं आलेलं संचित जे आहे, जे प्रारब्ध होऊ शकत नाही आहे. म्हणून धृतराष्ट्राचे जे 100 जन्म आहेत ते जे मी सांगितले तुम्हाला, ते त्या जाणीवेमधनं कारणदेहामध्ये ती संचिताची खूण साठत जाते. म्हणून गाठोडं कुठलं आहे जीवन जगताना, तर ते संचिताचं गाठोडं आहे. आणि महाकारण देह जो आहे त्याच्यामध्ये अनेक जन्मातनं जे आपण ज्ञान घेत आलेलो आहोत, पण ते विसरल्या गेलेलं आहे, ते ज्ञान त्याच्यामध्ये साठवलेलं आहे. म्हणून आपल्या ज्या वृत्ती आहेत त्या सात्विक आहेत का रजोगुणी आहेत का तमोगुणी आहेत, या सर्व गोष्टी सूक्ष्म देह याच्या अनुभूतीवरनं चाललेल्या आहेत. म्हणून हे जे मन आणि बुद्धी आहे, या मनबुद्धीच्या जाणीवेतनं सातत्याने 24 तासाचा परमार्थ करावा लागतो. आणि परमार्थ आणि जीवन हे अखंड आहे, लक्षात ठेवा. म्हणून परमार्थ समजून घेतला म्हणजे अध्यात्म समजून घेतलं की परमार्थ घडायला लागतो. परमार्थ ही कृती आहे, अध्यात्म हे ज्ञान आहे. म्हणून परमार्थ जेव्हा आपण करतो तेव्हा घडणाऱ्या कृती ईश्वराच्या जाणीवेतनं होत आहेत की नाही बघाव्या लागतात. आणि कर्म कुठलंही घडतं ते मन आणि बुद्धी यांच्या जाणीवेतनं प्रथम चित्तामध्ये घडतं. बघा, छोटंसं उदाहरण घेऊ आपण. तुम्हाला संध्याकाळी 7 वाजता इथं यायचं होतं, बरोबर आहे की नाही? तर हे मनाला माहिती होतं आणि बुद्धीलाही समजलेलं होतं. म्हणून मन आणि बुद्धी यांनी निश्चय केला होता की 7 वाजता आपल्याला इथं पोचायचं आहे. परंतु बाकीच्या अनुषंगिक गोष्टीमुळे काही थोडाफार उशीर झाला असेल तर झाला असेल, पण आपण इथं येऊन पोचलात. याला संकल्प म्हणतात. ही संकल्पशक्ती आहे. म्हणून पहिल्या दिवशी मी जी संकल्पशक्ती सांगितली ती ही मन आणि बुद्धीच्या जाणीवेतनं वापरावी लागते. आणि त्यासाठी आपल्याला ते ज्ञान आणि त्या ज्ञानाच्या अनुषंगाने असणारं आपला भाव तयार करावा लागतो. म्हणून हा जो भाव आपण तयार करतो आहोत, हा भाव ईश्वरीय असला पाहिजे. आणि यासाठी मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, कारण तुमच्यात अहंकार नसता तर तुम्ही इथं आलाच नसता, लक्षात ठेवा. बरेच जण असं सांगतात की तुमचं मन पूर्णपणे निःशेष करा, तुम्ही बुद्धीनी समर्पित व्हा आणि अहंकार घालवून टाका, म्हणजे तुम्हाला ईश्वर मिळेल. तुम्हाला माहिती असतील या गोष्टी. पण असं होणार आहे का? माझा तरी असा अनुभव नाही आहे. असं होत नाही. म्हणून जे तुम्हाला सांगतात अहंकार शून्य करा, होणारच नाही आहे. जे होणार नाही ते कशासाठी सांगताय? एवढं रोखठोक असलं पाहिजे. हां, माझ्या मनबुद्धीमधले जे विचार आहेत ते जेव्हा मी ग्रंथाचं वाचन करतो, श्रवण करतो, तेव्हा ते विचार बदलल्या जात आहेत. बघा, आत्ता तुमच्या मनामधले जे विचार आहेत ते ईश्वराच्या जाणीवेत आहेत ना. काय? कारण सातत्याने श्रवणेंद्रिय त्या जाणीवेमध्ये काम करतायत. म्हणजे हेच जर तुम्ही उद्या डोळ्यांनी वाचन करत राहिलात किंवा यूट्यूबवरून ज्ञानेश्वरी ऐकायला लागलात,
अवेलेबल आहे, माझी तर आहेच आहे. रोज एक प्रवचन ऐकायचं, असं जर करायला लागलात तर तुमच्या दिवसातला 8 तासातला किमान 2-3 तास तरी श्रवण मननात जातील, चिंतनात जातील. मनबुद्धीचा व्यापार सुरू होईल ईश्वराकडे जाण्याचा. आणि त्या जाणीवेतनंच हळूहळू आपल्या मनातल्या सर्व गोष्टी अमन व्हायला लागतील. अहंकार जो आहे, हा अहंकार हा सुद्धा परिवर्तन साधायला लागतो. आणि तो अहंकार काय होतो? मीच ईश्वर आहे. मग मीच ईश्वर आहे हा अहंकार राहणार आहेच ना. म्हणजे काय झालं? जीवात्म्याचं परिवर्तन करायचंय. असं काही रॉकेट सायन्स नाही आहे इथं, लक्षात घ्या. म्हणून रॉकेट सायन्स कुठंच नाही आहे या जगात. ठराविक दिशेनी, ठराविक मार्गाने, ठराविक जाणीवेतनं तुम्ही गेलात तर ईश्वर हा भेटतोच भेटतो. हॅचपॉच जाल तर अजिबात नाही. म्हणून एका ठराविक जाणीवेतनंच आपल्याला जीवनाला आयाम द्यावा लागणार आहे, की ज्या जाणीवेत माझं मन, माझी बुद्धी, माझं चित्त आणि माझा अहंकारासहित सर्व गोष्टी माझ्या जीवनामध्ये ईश्वरीय व्हायला लागतात. आणि जेव्हा हा जीवात्मा अशा प्रकारे परिवर्तन साधतो त्यालाच आत्मज्ञान असं म्हटलेलं आहे. तिथं त्याला स्पर्श व्हायला लागतो. म्हणजे अगोदर काय झालं? आपलं सर्व जडाशी संबंध होता, भौतिकाशी संबंध होता. मन काय होतं? जडाश्रित होतं, अज्ञानी होतं, अधोमुखी होतं. तेच मन आणि बुद्धी हळूहळू परिवर्तन साधायचं आहे आपल्याला. म्हणून ऊर्ध्वमुखी व्हायला लागतं आणि ते श्रेष्ठ बुद्धीच्या जाणीवेत येतं. आणि श्रेष्ठ बुद्धीची जी जाणीव आहे, ज्याला अग्रबुद्धी असं ज्ञानदेव म्हणतात, ही जी अग्रबुद्धी आहे, ही अग्रबुद्धी प्रज्ञान जाणीवेतनं ईश्वराचा स्पर्श करायला लागते. म्हणजेच आत्म्याचा स्पर्श करायला लागते. त्याला शून्यावस्था म्हटलेलं आहे. म्हणजे शून्य स्थिती ही त्या जाणीवेत तयार होती आहे. आणि त्या शून्य स्थितीतनंच पुढे तो जेव्हा स्थिर होतो तेव्हा त्याला ईश्वरी शक्तीचा प्रत्यय यायला लागतो. आणि ती जगदंबा स्वतःच त्याला निशून्यावस्थेत घेऊन जाते आणि तिचं अव्यक्तातलं, अपरेतलं विश्व त्याला समजायला लागतं. अपरेतलं विश्व जे आहे ते कशा प्रकारचं आहे? तर कुठलीही गोष्ट व्यक्त होताना ईश्वराच्या स्पंदातनं तयार होते. म्हणून स्पंदपुरीत मनाची जाणीव होते, त्याला उन्मनी अवस्था म्हटल्या जातं. आणि त्या स्पंदाच्या जाणीवेतनं प्रकाशपूरित अवस्था तयार होते, ज्याला तुर्यावस्था म्हटल्या जातं. आणि या प्रकाशपूरित जाणीवेतनंच पुढे व्यक्तता तयार होते, ज्याला माया असं आपण म्हणतोय. हे वैश्विक स्वरूप आहे. हे त्याला त्याच्या ध्यानाच्या जाणीवेतनं कळायला लागतं. आणि हे जेव्हा त्याला कळतं तेव्हा त्याला खऱ्या अर्थाने अनुभूती येते की जे जे भेटेल भूत तयासी मानी भगवंत. नुसतं तोंडानी बडबड करून होत नाही, स्वार्थ सुटत नाही, लक्षात ठेवा. म्हणून साधना कशी करायची आणि साधनेचं विश्व मला कसं फुलवायचं आहे हे त्या जाणीवेतनं कळतं. आणि त्या निशून्य अवस्थेतनंच पुढे असणारा विश्वातीत परब्रह्माची रूपरेषा त्याच्या जाणीवेत यायला लागते. म्हणून
ब्रह्मांड कसं निर्माण झालं हा विषय त्याच्या डोक्यात बसवायला लागतो. अज्ञानातनं समजत नाही, पण ज्ञान जाणीवेतनं त्याला कळायला लागतं की हे ब्रह्मांड निर्माण कसं झालं. कारण हे ब्रह्मांड जेव्हा नव्हतं त्यावेळेला काय होतं, त्यावेळेला फक्त परब्रह्म होतं, सर्वत्र खचून भरलेलं परब्रह्माची जाणीव होती. आणि त्या परब्रह्माच्या जाणीवेमध्ये त्याची जी मानसिकता आहे, आपल्याला आपलं मन आहे ना, तसंच त्या ईश्वराच्या मनाच्या जाणीवेला अतिमानसिकता असं म्हटलं जातं. आणि ईश्वर जो होता तो अनादि अनंत त्याच्या निजधामामध्ये स्वस्थ होता, परंतु तो शांत आणि अशांत याच्या पलीकडे होता, सत्य आणि असत्य याच्या पलीकडे होता. याचा अर्थ काय, तो ज्ञान आणि अज्ञान याच्या पलीकडे होता. याचा अर्थ काय, तर हे सर्व त्याच्या आतमध्येच होतं. त्याच्यातनं ज्ञान अज्ञान तयार झालं आहे, त्याच्यातनंच सत्यासत्य निर्माण झालं आहे. कारण ईश्वराशिवाय या जगात दुसरं कोणी काहीही निर्माणच करू शकत नाही. या जाणीवेमध्ये तो जेव्हा होता तेव्हा त्याच्या अतिमानसिक जाणीवेमध्ये जो पहिला स्पंद झाला, ज्याला आपण हरिसंकल्प असं म्हणतो, रामदास स्वामी त्याला हरिसंकल्प असं म्हणतात. तो संकल्प जो आहे, ती संकल्प शक्ती जी मी पहिल्या दिवशी सांगितली, तिचं स्वरूप तिथपर्यंत जाऊन पोचतं, लक्षात घ्या. आणि तो संकल्प कुठला होता, तर मी ब्रह्म आहे आणि सर्वम खलु इदं ब्रह्म. ईश्वराच्या दृष्टीतनं बघा, तुमच्या लक्षात येईल की ईश्वर काय पाहत असेल. मी माझ्या दृष्टीतनं बघतोय, मी माझ्या मनाच्या जाणीवेतनं बघतोय, पण ईश्वराच्या मानसिकतेतनं आणि ईश्वराच्या दृष्टीतनं तो काय ससंवेद्य करत असेल की मी ब्रह्म आहेत आणि मी सर्वत्र पसरलेलो आहे. आणि हा स्पंद त्याच्या मानसिकतेचा सातत्याने होणारा एक प्रकारचा आत्मकेंद्रित आणि आत्मविस्तारित स्पंद असतो, लक्षात. आत्मकेंद्रित का, कारण मी ब्रह्म आहे हे आत्मकेंद्र झालं. आणि आत्मविस्तारित का, तर सर्वम खलु इदं ब्रह्म हा आत्मविस्तार झाला. आणि याच्यात आणि त्याचं स्वरूप आकाश स्वरूप होतं. आणि त्या आकाशाच्या जाणीवेतनं चालणारा हा स्पंद जेव्हा अनेक त्या आकाशाच्या स्पंदाच्या विविध भूमिकेमधनं जेव्हा घर्षण होत गेलं, स्पंद म्हणजे तुम्हाला माहिती असेल, ज्याला सिम्पल हार्मोनिक मोशन म्हणा, ज्यांनी शिकली असेल ती SHM, किंवा हार्टचा स्पंद पाहतो ना आपण, कार्डिओलॉजिस्ट काढतात बघा, तर तो स्पंद आहे की त्या स्पंदाच्या विविध जाणीवेतनं येणाऱ्या स्पंदाच्या भूमिकेतनं जर पहिली निर्मिती झाली, तो जे आकाश हललं त्याच्यातनं वायूची निर्मिती झाली. याच्या मागे खूप मोठं शास्त्र आहे, पण वेळ जाईल म्हणून मी सांगत नाही आहे तुम्हाला. हे शास्त्रीय कारण आहे त्याच्या पाठीमागे, मी कुठलंही अशास्त्रीय तुम्हाला सांगणार नाही. आणि त्या याच्यातनं त्याच वायूच्या जाणीवेमधनं स्पंद सुरूच आहे. आणि त्या स्पंदाच्या जाणीवेमधला तो वायू सतत हलतो आहे त्याच्या घर्षणाच्या त्रिगुणात्मक जाणीवेतनं. कारण काय झालं, ईश्वराचा हा जेव्हा स्पंद सुरू झाला आणि ब्रह्मांड निर्मितीला कारण झाला, तेव्हा त्याच्यामधली शक्ती बाहेर आली, जिला आपण अतिमानसिक शक्ती अशी म्हणतो. आणि ती शक्ती जी कार्य करते ती कशासाठी करते, ईश्वराच्या सत्य, मूळ सत्य
या जाणीवेतनं निर्माण झालेला संकल्प आहे, म्हणून त्याला सत्य संकल्प असं म्हटलं जातं. म्हणून सत्य संकल्पाचा दाता नारायण असं म्हटलं जातं. पण तो संकल्प कुठला? तो मी ब्रह्म आहे आणि सर्व खलु इदं ब्रह्म आहे. आणि त्या संकल्पातनं त्याचीच आतली शक्ती जेव्हा बाहेर येते, ती शक्ती त्रिगुणात्मक शक्ती बाहेर येते. ती पराशक्ती असते. ती पराशक्ती आणि पुरुषोत्तम म्हणजे सच्चिदानंद स्वरूप एकरूप असतात त्या स्थितीमध्ये. पण संकल्पामुळे ती परा पुढे अपरा होते आणि तिच्या त्रिगुणात्मक जाणीवेतनं ती कार्य करते. म्हणून ही जी मूलद्रव्य तयार होत आहेत ही त्याच्यातनं तयार होतात. म्हणून वायूमध्ये सुद्धा सत्व, रज आणि तम तुम्हाला दिसणार आहे. त्याच वायूमधनं निर्माण होणारा जो अग्नी आहे तो सुद्धा सत्व, रज आणि तम दिसणार आहे. यज्ञाचा अग्नी सात्विकतेची भूमिका दाखवतो आणि वडवानला जाणीवेतला जो अग्नी आहे किंवा वायू आणि अग्नीचं मिलन आहे ती तमोगुणाची भूमिका दाखवतो. आणि त्याच्यातनंच पुढे जलाची निर्मिती होते. कारण तो जो अग्नी आहे तो त्रिगुणात्मक असल्यामुळे जेव्हा तो अतिथंड होतो आणि अतिउष्ण होतो, या दोन्ही भूमिका आहेत त्या वायूमध्ये, त्या अग्नीमध्ये. म्हणून तो अग्नी अतिथंड जेव्हा होतो तेव्हा पहिली घनता तयार होते, ज्याला आपण जल असं म्हटलं जातं. म्हणून वायुतत्व, आकाशतत्व तर आहेच, पण वायुतत्व आणि अग्नितत्व हे घनस्वरूपात नाही आहेत. पहिली घनता जलतत्वात येते आणि त्याच जलतत्वाच्या त्रिगुणात्मक जाणीवेतनं पुढे पृथ्वीतत्व निर्माण होतं. हे सूक्ष्मात होत आहे, लक्षात घ्या. म्हणून दासबोधकार याला गुणमाया असं म्हणतायत. पण हे होतं कुठं अगोदर? त्या अनंत परब्रह्माच्या सच्चिदानंद शिव स्थितीमध्ये हे होतंच ना, त्याच्यातनं ते बाहेर आलंय. म्हणून याला मूलद्रव्य म्हणतात. पिरियॉडिक टेबलमधली मूलद्रव्य खरी द्रव्य नाहीत, ती ईश्वर निर्मित व्यवहारातली अशी द्रव्य आहेत. त्यांनी माणूस तयार होऊ शकत नाही, त्यांनी 84 लक्ष योनी तयार होऊ शकत नाहीत. पिरियॉडिक टेबल बऱ्याच लोकांना माहिती असेल म्हणून मी सांगतोय. म्हणून मूलद्रव्य त्याच्यातूनच पुढे. परवा मी सांगितलं पहिली पेशी कशी निर्माण झाली आणि सर्व जीव मात्र कसे तयार झाले. म्हणून 84 लक्ष योनींची निर्मिती, ह्या तो विश्वाचा आकार तयार होतो आहे. जेव्हा तो होतो म्हणजे गुण माया तयार झाल्यानंतर तीच शक्ती प्रक्षोभ पावते. त्या शक्तीच्या क्षोभाला गुणक्षोभिणी माया असं म्हणतात रामदास स्वामी. आणि ही गुणक्षोभिणी माया म्हणजे ही संपूर्ण साधकाच्या जीवनामध्ये त्याच्या अनुभूतीत येणारा हा संपूर्ण प्रकार निशून्य अवस्थेतला असतो. मी हे का सांगते तुम्हाला? म्हणून यासाठी लागणारी जी मानसिकता आहे, जी अधोमानसिकता होती ती ऊर्ध्व झाली. आणि जडाश्रित मन जेव्हा या अधिमानसतेमध्ये येते, याला योगी अरविंद अधिमानस असं म्हणतात. आणि या अधिमानसिकतेमध्ये म्हणजे ही ईश्वराची आहे बरं का, आपली नाही. विश्व आपण निर्माण करत नाही आहोत, ईश्वर निर्माण करतोय. त्याच्या अतिमानसिकतेचं खाली खाली येणं आहे. म्हणून भगवान श्रीकृष्ण हे अधिमानसिक जाणीवेमध्ये निशून्य अवस्थेत होते. असं मी जे म्हणत होतो ते आत्ता तुम्हाला समजू शकेल. थोडा गोंधळ आहे वाटेल तुम्हाला, पण हा अभ्यास तुम्हाला करावा लागणार आहे. त्याशिवाय ईश्वराच्या जाणीवेत आपण जाणार नाही आहोत. म्हणून गजानन महाराज उन्मनी अवस्थेत होते, बरोबर. नंतर काही संत तुर्यावस्थेत असतात,
म्हणजे ते नेमके काय असतात हे कळावं लागणार ना आपल्याला. आणि ही अवस्था आपल्याला गाठायची आहे. यासाठी हे ज्ञान आहे, हे ब्रह्मज्ञान, विश्वनिर्मिती. कारण आपण कृष्णलीला ऐकाल, सकाळी पण आपण त्यांनी कृष्णाची लीला काल्याचं कीर्तनात ऐकली, पण ती कृष्णाची झाली. पण कृष्णालाही ज्यांनी बनवलं त्याची लीला कुठली, असा प्रश्न विचारून बघा. रामालाही ज्यांनी बनवलं आणि कृष्णालाही ज्यांनी बनवलं, ती सच्चिदानंद स्वरूपातली जी शिवस्थिती आहे तो शिव कुठला.